कायनस टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये आज आपल्याला 19 ते 20% करेक्शन पाहायला मिळालं. कारण मित्रांनो, या कंपनीचे क्वार्टर 4चे रिझल्ट जे आहेत ते अतिशय खराब राहिलेले आहेत. जसे की रेव्हेन्यू असेल, नेट प्रॉफिट असेल, त्यानंतर इबिटा असेल. तर याबद्दल मार्केटने जो अंदाज बांधला होता त्या अंदाजापेक्षा खूपच खराब असे रिटर्न जे आहेत ते म्हणजे नंबर जे आहेत ते या कंपनीने शो केलेले आहेत. तसेच पुढे बघायचं झालं तर त्यांचा जो ऑपरेटिंग कॅश फ्लो होता तो देखील 700 कोटींचा निगेटिव्हमध्ये आपल्याला कंपनीने दाखवलेला पाहायला मिळाला. तसेच अजून पुढे बघायचं झालं तर JP मॉर्गन सारखी मोठी ब्रोकरेज हाऊस आहे, ॲनालिसिस फर्म आहे, त्यांनी देखील त्यांची रेटिंग ओव्हरवेटवरून आपल्याला नॅचरलमध्ये केलेली पाहायला मिळाली. तशा प्रकारे स्टॉक संदर्भातले अपडेट जे आहेत ते आपल्याला मार्केट ओपन होण्यापूर्वीच सर्क्युलेट झालेले पाहायला मिळाले. त्याच्यामुळे मार्केट ओपन होतात हा स्टॉक गॅपडाऊनने ओपन झाला आणि त्याचा लोअर सर्किट जो होता तो 19 ते 20% झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लोअर सर्किट लागलेला असताना सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलेला असणार आहे की या स्टॉकमध्ये आपल्याला आता कंटिन्यू राहायचं आहे की आपल्याला एक्झिट घेऊन बाहेर पडायचं आहे, की जो आपल्याला जे करेक्शन आलं 19 ते 20% ते ॲज अ डिस्काउंट म्हणून याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी शोधायची आहे. ते सगळे प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आपण पुढे याचं सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. तर जय हिंद महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण याचं ॲनालिसिस करणार आहोत. ॲनालिसिस आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्सवरती करणार आहोत. म्हणजे त्याच्या बेसवरती मग आपण हे नक्की ठरवू शकतो की हा स्टॉक आपला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. तर यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आपला आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. त्याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजायला मदत होते. त्यानंतर दुसरं म्हणजे व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजायला मदत होते. त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल, त्याच्यामध्ये कंपनीची आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला रेव्हेन्यू कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्ह नेट प्रॉफिट बरोबर होतोय का, ही माहिती आपल्याला त्यातनं कळते. त्यानंतर चौथं म्हणजे चार्ट, तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर बायर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, सेलर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, ही सगळी माहिती आपल्याला यातनं कळते. तर याच्यामधला सगळ्यात पहिला फॅक्टर होता म्हणजे फंडामेंटलचा. तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. त्यानंतर 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे येणारे क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर आता याच्यामधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक असणार आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट मिळवला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 13.2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 9.64 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे डेप्ट इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याच्या माध्यमातून समजते. तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.19 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातनं कळते. तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 5.33 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं कळते. तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 15.1 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ना ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 0 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो, म्हणजे त्याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्या याच्यातनं कळते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते देखील आपल्याला 0च पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोअर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियल स्टेबल म्हणजे काय, तर मित्रांनो कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेले. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलेच संकेत मिळतात, पहिलेच आपला याचा अंदाज येतो की कंपनी फायनान्शियली ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तर तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 7.35 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतले नसावं, म्हणजे काय तर 0 असायला पाहिजे आणि जर इथे पाहायला गेलं तर 0च आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, तो आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 108 पाहायला मिळतो, त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे.
आता इथे ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली आहे, म्हणजे स्टॉक इथे ऑरेंज झोनमध्ये गेलेला आहे. म्हणजेच काय, तर आता इथे आपल्याला या फंडामेंटलच्या फॅक्टरसाठी आपल्या वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे. कारण की इथे आपल्या येणाऱ्या क्वार्टरली जे रिझल्ट असणार आहे त्याच्यावर आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे, ते नंबर्स कशा प्रकारचे राहतात. चांगल्या प्रकारचे नंबर्स आले आणि रेटिंग समजा ऑरेंजवरनं ग्रीनमध्ये गेली, तेव्हाच या फॅक्टरला आपण ग्रीनमध्ये कन्सिडर करणार आहोत. सध्यापुरती या फॅक्टरला आपण सध्या ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करणार आहोत. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 32.8 आणि स्टॉकचा पी इथे 61.2 पाहायला मिळते. पी जवळजवळ डबल आहे. त्यानंतर पेग 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि पेग इथं 1.08 आहे. पेग इथं चांगला पाहायला मिळतोय. इबिटा 25च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा 30.8. इबिटा थोडासा जास्त पाहायला मिळतोय. पीबी रेशो 6च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो इथं 4.71 पाहायला मिळते. पीबी रेशो देखील चांगला पाहायला मिळतोय. आता इथे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर प्राइस टू अर्निंग रेशो जो आपल्याला जवळजवळ इंडस्ट्री बीच्या डबल पाहायला मिळाला आपल्याला, परंतु पेग रेशो जर 1.5च्या आतमध्ये असेल तर ही जी ग्रोथ आहे मित्रांनो ती ग्रोथ जस्टिफाय करते आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल व्हॅल्युएशन जे आहेत आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे व्हॅल्युएशन फॅक्टर आपण स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची आता प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता पी&एलमध्ये आपण जर त्यांचा 2019चा सेल्स बघितला तर 364 करोडच्या आसपास त्यांचा सेल्स होता आणि तो आता 2026मध्ये वाढून झालेला 3626 करोडच्या आसपास. त्यामुळे 6 ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये किती मोठ्या प्रमाणात सेल्स वाढलेले आहे तुम्ही इथे पाहू शकताय. आणि मध्ये जरी आपण बघितलं तर 2020 पासून असं कन्सिस्टंटली इयर ऑन देखील आपला सेल्स वाढतानाच पाहायला मिळत आहे. आता खाली नेट प्रॉफिट बघायचं झालं तर 2019मध्ये त्यांना नेट प्रॉफिट होता 10 करोडचा. 20मध्ये थोडासा डाऊन झाला 9 करोड. त्यानंतर 21 नंतर जर आपण बघायला गेलं तर इयर ऑन इयर आपला कन्सिस्टंटली नेट प्रॉफिट मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते. मग आता 26मध्ये नेट प्रॉफिट झालं त्यांना 364 करोडच्या आसपास. ज्या प्रमाणात त्यांचा सेल्स वाढला कंपॅरेटिव्हली सेम त्याच्यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट देखील वाढताना पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे इथे प्रॉफिट लॉस अतिशय चांगल्या प्रकारचे पाहायला मिळते. सो आपल्याला फायनान्शियलचा फॅक्टर आहे तो देखील आपल्याला स्ट्रॉंगमध्येच आपण आता कन्सिडर करणार आहोत. 3 फॅक्टर बघितले. पहिला फॅक्टर फंडामेंटलचा जो आपला ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाला. दुसरा फॅक्टर व्हॅल्युएशन जो आपला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाला. तिसरा फॅक्टर फायनान्शियलचा तो देखील आपला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळते. आता चौथा फॅक्टर आला तो म्हणजे चार्ट. त्यासाठी आपण आता चार्टवर जाऊया. आता इथे आपण या स्टॉकचा मंथली टाइम फ्रेम ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की ऑक्टोबर 25 पासून जर आपण बघितलं कंटिन्युअसली 4 महिने म्हणजे जानेवारीपर्यंत आपल्याला हा स्टॉक जो होता करेक्शन फेजमध्येच पाहायला मिळत होता. त्यानंतर आता पुढचे 4 महिने जे आहेत तर स्टॉक इथे कन्सोलिडेशन फेजमध्ये गेलेला आहे, म्हणजे एकाच रेंजमध्ये ट्रेड करतो आहे. या महिन्यामध्ये आतापर्यंत जर बघितलं 19%चं करेक्शन ओव्हरऑल आपल्याला इथं पाहायला मिळते. ते आपल्याला आजच्या दिवसामुळेच आपल्याला एवढे मोठ्याचं करेक्शन जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आता एक करेक्शन असंच या निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये जर राहिलं तर खाली तुम्हाला एक स्ट्रॉंग डिमांड झोन मी तुम्हाला स्टडीसाठी देऊन ठेवतो. कारण की मित्रांनो हे डिमांड झोन जे असतात मी तुम्हाला नेहमी सांगत असतो इथे बायर्स ॲक्टिव्ह असतात आणि हायली चान्सेस असतात की जेव्हा पण ह्या फेजमध्ये प्राईस येते, प्राईस आल्यानंतर समजा एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला किंवा रिव्हर्सलचे काही तुम्हाला संकेत मिळाले, कन्फर्मेशन मिळालं तर नक्कीच तुम्ही इथे बाईंग अपॉर्च्युनिटी तुम्ही शोधू शकता. आता इथे हा जो फेज आहे 2400 ते 2857 आसपास आहे. करेक्शन असं कंटिन्यू राहिलं तर हा बॉटम किती पर्सेंटपर्यंत आहे ते देखील आपण चेक करून घेऊया. एक 24 ते 25% हा जो बॉटम आपला म्हणजे हा जो सपोर्ट आहे तो पाहायला मिळतोय. म्हणजे इथून 15 ते 20% समजा करेक्शन आलं आणि इथून तुम्हाला एखादं रिव्हर्सलचं संकेत मिळाले तर नक्कीच तुम्ही इथे ॲग्रेसिव्ह असाल तर तुम्ही इथे बाईंग अपॉर्च्युनिटी शोधू शकताय. आता समजा यानंतर समजा काही दिवसामध्ये समजा एखादी पॉझिटिव्ह न्यूज देखील आली तर निगेटिव्ह सेंटिमेंट पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नियर बाय जो एक रेसिस्टन्स आहे तो देखील स्टडीसाठी देऊन ठेवतो. हा जो एक टॉप बनला होता मित्रांनो तो इथे तुम्हाला रेसिस्टन्सचं काम करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट रेसिस्टन्स जो आहे तो ही जी कॅन्डल तयार झाली होती एक डिसेंबरची, त्याचा जो वरचा टॉप होता मित्रांनो 5521चा तो सेकंड रेसिस्टन्सचं काम करणार आहे. आता शॉर्ट टर्मसाठी जर याचं ॲनालिसिस करायचं झालं तर त्यासाठी आपल्याला डेली टाईम फ्रेमवरती जावं लागेल. तर आता बघा डेली टाईम फ्रेमवरती मित्रांनो सपोर्टचं काम आहे. जो आपण खाली तुम्हाला एक झोन दिला आहे डिमांड झोन, तो सपोर्टचं काम करणार आहे आणि वरती रेसिस्टन्स जे आहे ते रेसिस्टन्स देखील तुम्हाला दिले तेच इथे कंटिन्यू राहणार आहेत. सध्या तर इथे आपल्याला जो चार्ट जो आहे तो आपल्या इथे डाऊन ट्रेंडमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे अजून काही दिवस या निगेटिव्ह सेंटिमेंटमुळे हे डाऊन ट्रेंड तुम्हाला कंटिन्यू पाहायला मिळू शकतं. आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो डेली टाईम फ्रेमवरती देखील आपल्याला नवीन असं काही पाहायला मिळत नाही आहे. फक्त तुम्हाला मी जे सपोर्ट्स दिला आहे म्हणजे तो डिमांड झोन दिला आहे त्याचा तुम्हाला वेट करायचा आहे आणि समजा इथून स्टॉक त्याच्या आधी जर रिव्हर्स झाला तर वरती रेसिस्टन्स कुठे देखील तुम्हाला मी स्टडीसाठी दिलेले आहेत. तरी अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलं की हे एवढं मोठं करेक्शन कशामुळे आलं त्याच्यामागची कारणे आपण समजून घेतली. त्यानंतर आपले 4 फॅक्टर होते त्याच्यावरती आपण ॲनालिसिस केलं. पहिला फॅक्टर होता म्हणजे फंडामेंटलचा जो आपल्याला ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाला. दुसरा फॅक्टर होता व्हॅल्युएशनचा जो आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला म्हणजे स्ट्रॉंग पाहायला मिळाला. तिसरा फॅक्टर होता फायनान्शियलचा तो देखील आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळाला. आणि चौथा फॅक्टर होता तो म्हणजे चार्ट जो आपल्या इथे वीकमध्ये पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे 4 फॅक्टर्स होते. फक्त 2च फॅक्टर आपला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळालेत. परंतु जे फॅक्टर आपला स्ट्रॉंग पाहायला मिळाले मित्रांनो व्हॅल्युएशन जे अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत. म्हणजेच आजच्या डेटला ज्या प्राईसचा स्टॉक ट्रेड करतो तो स्वस्त आहे असं आपण त्यावरनं बोलू शकतो.
फायनान्शियल चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत, म्हणजे कंपनी इयर ऑन चांगल्या प्रकारची म्हणजे रेव्हेन्यू आहे, नेट प्रॉफिट आहे, ती कंपनी कमवते आहे. परंतु फंडामेंटल्स ॲव्हरेजमध्ये असल्या कारणाने आणि चार्ट जो आहे तो वीक असल्या कारणाने आपण जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहेत, जे म्हणजे सेफ ट्रेडर्स आहेत, ते या स्टॉकपासून सध्या तरी लांब राहिले, त्यांच्यासाठी चांगलं राहणार आहे. परंतु ज्यांच्याकडे ऑलरेडी होल्डिंग असेल त्यांनी स्टॉक होल्ड केला तरी चालेल. आता याच्यावरती मित्रांनो माझं जर पर्सनली सांगायचं झालं तर मी पर्सनली या स्टॉकमध्ये माझी होल्डिंग आहे आणि मी पर्सनली माझा स्टॉक जो आहे तो मी होल्ड करून ठेवणार आहे. कारण कायनेस टेक्नॉलॉजी कंपनी जी आहे मित्रांनो भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग करणारी फास्ट ग्रोईंग कंपन्यांपैकी एक कंपनी आहे आणि त्यांची ऑर्डर बुक जर आपण बघितली तर जवळजवळ 8,000 कोटींच्या आसपास त्यांची ऑर्डर बुक आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये त्यांचा बिझनेस जो आहे तो किती विजिबल आहे ते यातनं आपल्याला कळून येत आहे. तसेच आता कंपनी जो सेमीकंडक्टर बिझनेसमध्ये देखील एक्सपान्शन करत आहे आणि मागील काही वर्षामध्ये कंपनीवरचं जे कर्ज होतं, जे डेप्ट होतं, ते देखील कंपनीने कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे ही जे निगेटिव्ह सेंटिमेंट आलेत मित्रांनो हे काही ठराविक कालावधीपुरते राहू शकतात. बाकी जर याची पॉझिटिव्ह साईड बघायची झाली तर अशा प्रकारची पॉझिटिव्ह साईड देखील आहे. त्यामुळे लॉंग टर्मचा जर विचार केला तर जे म्हणजे यांच्याकडे ऑलरेडी होल्डिंग असेल त्यांनी होल्ड करायला देखील याच्यातनं हरकत नाही आहे. तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला ती एक्सप्लेन केली, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी आणू, याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.